मंडळी, पुण्यासारख्या शहरात आपण जेव्हा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा आपल्या मनात काय असतं? दोन सुखाचे घास शांततेत खावेत आणि दिवसभराचा थकवा घालवावा. पण विचार करा, तुम्ही समोर असलेल्या गरम अन्नाचा पहिला घास घेणार इतक्यात काहीतरी असं काही घडतं की तुमचं ताट रक्तानी मागतं. ज्या हॉटेलमध्ये तुम्ही पाहुणे म्हणून गेलात तिथेच तुमच्यावर जर जीवघेणा हल्ला होतो तर अशा वेळी काय करणार? पिंपरीमध्ये नुकताच एक असा प्रकार घडलाय जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका साध्या पाण्याच्या थेंबावरून सुरू झालेला हा वाद रक्ताच्या थारोळ्यापर्यंत कसा पोहोचला? हा थरार वाचल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये जाताना 10 वेळा विचार कराल. ही गोष्ट आहे 23 डिसेंबरच्या एका मंगळवारच्या संध्याकाळची. पिंपळे सौदागरमध्ये राहणारे आशुतोष काटे आपल्या मित्रांसोबत पिंपरीमधील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलेले होते. दिवसभराच्या कामानंतर मित्र एकत्र जमलेले होते. हसण्या खिदळण्याच्या गप्पा रंगू लागल्या आणि टेबलावर गरमागरम जेवण वाढलेलं होतं. आशुतोष शांतपणे जेवणाचा आनंद घेत होते. सगळं काही आलबेलं सुरू होतं, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. एका छोट्याशा चुकीने या आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर काही मिनिटांमध्येच शांततेत आणि किंकाळ्यांमध्ये होणार होतं. याची पुसडशी देखील कल्पना कोणालाच नव्हती. नेमकं असं घडलं तरी काय की जेवण सुरू असताना हॉटेलचा वेटर त्यांच्या टेबलापाशी आला. टेबलावरचे टिश्यू पेपर उचलत असताना वेटरच्या हातातील पाण्याचे काही थेंब थेट आशुतोष यांच्या जेवणाच्या ताटात उडाले. हॉटेलिंगच्या भाषेत ही एक छोटी चूक असू शकते, पण ग्राहकांच्या दृष्टीने तो स्वच्छतेचा आणि आदराचा प्रश्न असतो. आशुतोष यांनी अगदी सहजपणे वेटरला टोकलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की भावा, जरा जपून कर, जेवणात पाणी उडतंय. एक ग्राहक म्हणून त्यांनी जे केलं ते अगदी रास्त आहे, पण वेटरला मात्र ही साधी सूचना इतकी मनाला लागली असं कोणालाच वाटलं नाही. आशुतोष यांनी टोकल्यानंतर वेटरने माफी मागण्याऐवजी तिथेच वाद घालायला सुरुवात केली. वेटरचा चेहरा रागाने त्या लाल झालेला होता. तो तिथून तणतणत गेला आणि त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना तिथे बोलावून घेतले. एका सामान्य ग्राहकाने आपल्याला कसं काय टोकलं हा अहंकार त्या वेटरच्या डोक्यात गेलेला होता. थोड्याच वेळात विशाल आणि मोनू बहोत नावाचे 2 तरुण आशुतोष यांच्या टेबलापाशी आले. त्यांनी आशुतोष यांना कसलीही विचारपूस न करता थेट अंगावर धावून जात शिवीगाळ करायला सुरुवात केली. शांतपणे जेवण सुरू असलेल्या टेबलावर आता दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. वादाचं रूपांतर बघता बघता हाणामारीत झालं. हॉटेलमधले इतर ग्राहक काय घडतंय हे बघतच राहिले. आरोपी विशाल आणि मोनू यांचा राग अनावर झालेला होता. संतापाच्या भरात त्यांनी माणुसकीची सर्व सीमा देखील ओलांडलेली होती. एकाने तर थेट हॉटेलच्या किचनमधच्या दिशेने धाव घेतली. काही सेकंदामध्येच तो बाहेर आला, पण त्याच्या हातात आता साधी वस्तू नव्हती, तर कांदा कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार स्टीलचा चाकू होता. हॉटेलच्या भरगच्च गर्दीत जिथे लोक जेवणाचा आनंद घेत होते तिथे एक तरुण हातात उघडा चाकू घेऊन आपल्याच ग्राहकांवर धावून जात होता. तो सीन एखाद्या सिनेमासारखा वाटत होता. आरोपीने कोणताही विचार न करता आशुतोष यांच्यावर हल्ला चढवला. धारदार चाकूने थेट त्यांच्या नाकावर जोरात वार केला आणि नाकावर बसलेला हा वार इतका भीषण होता की काही क्षणामध्येच आशुतोष यांच्या चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ज्या ताटात थोड्या वेळापूर्वी अन्न होतं तिथे आता रक्ताचे डाग पडलेले होते. आशुतोष वेदनेने विवळत होते आणि हॉटेलमध्ये एकच खळबळ उडालेली होती. एका किरकोळ कारणावरून कोणी इतक्या थराला कसं जाऊ शकतं हे पाहून प्रत्यक्षदर्शींना सुद्धा धक्का बसला. हल्ला केल्यानंतर आरोपी तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आशुतोष आणि त्यांच्या मित्रांना धमकावल्याचेही समोर आलेलं आहे. जखमी अवस्थेत आशुतोष यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या नाकावर झालेली जखम ही खोल होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, तर हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षेवर पडलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. हॉटेल व्यवस्थापन अशा कर्मचाऱ्यांना कामावर ठेवताना त्यांची पार्श्वभूमी तपासते का, हा प्रश्न आता पिंपरी चिंचवडमध्ये विचारला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. आशुतोष काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विशाल आणि मोनू बहोत या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांच्या मते हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे, कारण चाकूचा वार जर थोडा जरी खाली झाला असता तर आशुतोष यांचा जीवही जाऊ शकलेला असता. पोलीस आता हॉटेलमधील CCTV कॅमेरे तपासत आहेत. यासोबतच प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदवत आहेत. या घटनेच्या निमित्ताने हॉटेल इंडस्ट्रीमधील वाढत्या गुंडागिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अनेकदा हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात सेवा किंवा बिलावरून वाद होतात.
पण वेटरने थेट चाकू काढून हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पिंपरी चिंचवड सारख्या IT आणि औद्योगिक शहरात जिथे लोक रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात, तिथे अशा घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. हॉटेल मालकांवर देखील आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आलेली आहे, असं मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे ज्या वेटरच्या चुकीमुळे हे सगळं घडलं, त्यानं आपली चूक मान्य करण्याऐवजी गुंडागिरीचा मार्ग पत्करला. हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी हे सेवा देण्यासाठी असतात, पण इथे तर उलटच पाहायला मिळालं. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ तर झालाच, पण आता त्याच्या जीवावरही बेतलेला आहे. पिंपरी पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपींच्या हिंसक प्रवृत्तीमुळे एक सुखी कुटुंब आज हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत आहे. आशुतोष काटे हे पिंपळे सौदागरचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा धक्का आहे. सुट्टीच्या दिवशी आनंद साजरा करायला गेलेला माणूस रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परततो, तेव्हा त्या कुटुंबावर काय बेतत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जायचं की मरणाला आमंत्रण द्यायला, असा संतप्त सवाल नेटकरी विचारत आहेत. आता या प्रकरणात पिंपरी पोलीस प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. विशाल आणि मोनू या 2 आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई झाल्यास अशा प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसेल. हॉटेल असोसिएशनने देखील या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त आणि संयम शिकवणं हे व्यवस्थापनाचं काम आहे. अशा हिंसक घटनांमुळे हॉटेलच्या व्यवसायावर देखील परिणाम होतो, हे हॉटेल मालकांनी विसरता कामा नये. ही घटना आपल्याला खूप काही शिकून जाते. बाहेर जाताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. वाद कितीही छोटा असला तरी समोरची व्यक्ती कोणत्या मानसिकतेत आहे हे आपण सांगू शकत नाही. आशुतोष काटे यांच्यावर झालेला हा हल्ला पिंपरीच्या गुन्हेगारीच्या यादीत एक धक्कादायक प्रकरण म्हणून नोंदवला गेला आहे. पण यातून एक धडा घेऊन प्रशासनाने हॉटेलमधील सुरक्षिततेचे नियम अधिक कडक करण्याची गरज आहे. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांचीच आहे की हॉटेल मालकांची सुद्धा? अशा माथे फिरू कर्मचाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.